ऐन दिवाळीच्या पिरियडमध्ये माझ्याकडे एक केस आली होती. आता त्याच्यात ती मुलातर्फे होती. त्या मुलाला अरेस्ट झाली होती आणि त्याचे घरचे माझ्याकडे आले होते त्याला सोडवण्यासाठी. तर केस काय होती त्याच्यावरती रेप केस म्हणजे सेक्शन 376 आणि पोक्सो लागलेला होता. ॲक्चुअली झालं असं होतं, तो मुलगा एका मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि ती मुलगी 10th स्टँडर्डला असल्यापासून त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. Instagramवरतीच त्या दोघांची भेट झाली. चॅटिंगमधनं त्यांच्यात फ्रेंडशिप झाली आणि मग रिलेशनशिपमध्ये आले ते दोघं. 10वी ला असताना तिने व्यवस्थित त्याच्यासोबत चालू होतं सगळं. नंतर 10वीच्या सुट्ट्या लागल्या तर तिने त्याच्यासोबत तिला घरी असल्यावर बोलता येत नव्हतं ना, त्याच्यामुळे तिने मग थोडंसं ब्रेक घेतला आणि पुन्हा मग जेव्हा ती कॉलेजला जायला लागली 11th स्टँडर्डला तर तिने पुन्हा त्याच्यासोबत पॅचअप केलं आणि पुन्हा रिलेशनशिप कंटिन्यू केलं. परंतु मीनव्हाईल तिच्या घरच्यांनाही ह्या गोष्टी समजल्या होत्या आणि घरच्यांनी तिच्याकडनं तेव्हा 10वीच्या सुट्ट्यांमध्ये मोबाईल काढून घेतलेला होता आणि तिला त्याच्यापासून लांब ठेवलं होतं. पण मग 11वीला गेल्यावरती घरच्यांना जेव्हा असं वाटलं की आता ही याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, त्यांनी तिला परत मोबाईल दिला. कॉलेजला जायला लागल्यावर तिने पुन्हा त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्या दोघांमध्ये पुन्हा क्लोजनेस आला आणि आता तो क्लोजनेस या लेवलला गेला होता की ते दोघे लॉजवर गेले होते. तर लॉजवरती त्यांच्यामध्ये जे व्हायचं ते सगळं होऊन गेलं आणि लॉजवरनं बाहेर निघताना तिला तिच्या काकांनी बघितलं. काकांनी बघितल्यावरती ती इतकी प्रचंड घाबरून गेली की तिथनं ती पळत आली आणि तिने काकांना सांगितलं की ह्याने मला बळजबरी इथे घेऊन आलेला आहे. मी बस स्टँडवरती बसची वाट बघत होते म्हणे घरी येण्यासाठी आणि तिथून याने मला बळजबरी ओढून आणलंय. आणि जेव्हा मी ती FIR वाचली ना, पोलीस कंप्लेंट, तर त्याच्यात लिटरली इतकं सिली रिझन दिलेलं होतं की हा मला बळजबरी तिथनं, हा माझा मित्र आहे म्हणे आणि बस स्टँडवरती मी उभी होते बसची वाट बघत, हा तिथनं मला बळजबरी ओढत घेऊन गेला, लॉजवरती घेऊन गेला आणि मला म्हणे मला टिफिन खायचंय, चल आपण लॉजवरती जाऊन टिफिन खाऊ म्हणे आणि तिथे जाऊन आम्ही टिफिन खाल्ला. लिटरली हे रिझन असतं का? असं रिझन तिने दिलं. मग आता ह्याच्यात मलाही कळून गेलं होतं की ही खोटं बोलती बा, ही याला विनाकारण फसवती. एकतर ती घरच्यांच्या दबावाखाली दडपणामुळे त्याला फसवतीये किंवा हिची नियत बदलली आहे. आता ही स्वतःला सेव्ह करण्यासाठी, स्वतः सेफ राहण्यासाठी ही त्या मुलावरती खोटी कंप्लेंट हिने केलेली आहे. मग त्यानंतर मी कोर्टामध्ये बेल ऍप्लिकेशन दाखल केलं आणि नेमकं झालं असं की दिवाळीचा पिरियड होता. बेल ऍप्लिकेशन दाखल केलं आणि हार्डली 3-4 दिवसात लगेच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. काहीच पर्याय उरला नाही. त्या पिरियडमध्ये तो जेलमध्येच होता. जज साहेबांनाही खूप विनंती केली परंतु काहीच ऑप्शन नसल्यामुळे त्यांनाही लगेच ऑर्डर करता आली नाही दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे. दिवाळीच्या पिरियडमध्ये जो आपण आपला वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो, ह्या सणाला एक मुलगा एका मुलीमुळे विनाकारण जेलमध्ये अडकलेला होता. त्याचे घरचे इतके त्रासले होते की ते मला कंटिन्यू फोन करायचे, मॅडम कधी सुटेल माझा मुलगा, मॅडम कधी सुटेल माझा भाऊ, असं ते कंटिन्यू मला फोन करायचे. मलाही असं वाटायचं अरे दिवाळीचा एवढा चांगला सण आहे बा, एवढा मोठा सण त्याने घरच्यांसोबत सेलिब्रेट करायला पाहिजे. परंतु असं काहीच झालं नाही. त्यानंतर मग दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा मग जेव्हा कोर्ट चालू झालं त्यानंतर ते बेल ऍप्लिकेशन वरती ऑर्डर झाली आणि नंतर तो मुलगा सुटला. नक्कीच नंतर तो तिच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहिला नाही परंतु तिच्या एका चुकीमुळे त्या मुलाला 1 महिना जेलमध्ये काढावा लागला. त्यामुळे जर मुलींना जर हिंमत नसेल ना एकतर घरच्यांसमोर स्वतःचं रिलेशन कबूल करण्याची, तर मग रिलेशनशिप मध्ये येऊ नका. आणि जर तुम्हाला मुलांना फसवायचंच असेल तर मग ते सांगा तरी त्या मुलाला की बाबा मला तुझ्यासोबत फक्त टाइमपास करायचंय, माझं तुझ्यासोबत दुसरं कुठलंही रिलेशनशिप मध्ये राहण्याचं माझं इंटेन्शन नाहीये. विनाकारण मुलांचं करिअर खराब करू नका, विनाकारण मुलांची लाईफही खराब करू नका.